नमस्कार मंडळी, जर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट किंवा लिंक करायचा असेल, नवीन सदस्याचे नाव जोडायचे असेल, कोणत्याही सदस्याचे नाव काढून टाकायचे असेल किंवा रेशन कार्डशी संबंधित इतर सेवा घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। यात मी तुम्हाला रेशन कार्ड बद्दल सविस्तर माहिती देणार आहे। ही माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, येथे याबद्दल पूर्ण चर्चा होणार आहे। मेरा रेशन तुम्ही सहज Google Play Store वरून डाउनलोड करू शकता। या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या रेशन कार्डशी संबंधित सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा वेळ आणि पैसा वाचेल आणि तुमचा सर्वांगीण विकास होईल। तुमच्या रेशन कार्डच्या सर्व गरजा आता एकाच ॲपमध्ये पूर्ण होतील। जर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डशी संबंधित सर्व सेवा तुमच्या स्मार्टफोनवरच घ्यायच्या असतील तर तुमचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये येथे तुम्हाला मेरा रेशन 2.0 बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, तुम्हाला या चॅनलवर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील। आता मेरा रेशन या ॲपचे फायदे काय असणार आहेत तर तुम्हाला हे जाणून आनंद होईल की मेरा रेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या रेशन कार्डशी संबंधित सर्व कामे विना कष्ट आणि तेही मोफत करू शकता। या ॲपच्या माध्यमातून तुम्हाला कुठेही धावपळ करण्याची किंवा पैसे खर्च करण्याची गरज नाही। आता या ॲपच्या विविध उपयुक्त फीचर्स बद्दल जाणून घ्या, जे तुमच्या रेशन कार्डशी संबंधित सर्व गरजा पूर्ण करतील। आता कोणकोणते ते ऑप्शन आहेत ते बघू तर नोंदणी, नो युअर एंटायटलमेंट, अपडेट मोबाईल नंबर, कुटुंबातील सदस्यांची नावे जोडा किंवा हटवा, जवळच्या रेशन दुकानांची माहिती, वन नेशन वन रेशन कार्ड, माय ट्रान्झॅक्शन्स, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, आधार सीडिंग, लॉग इन, सजेशन्स अँड फीडबॅक, FPS फीडबॅक इत्यादी। आता तुम्ही हे ॲप कसे डाउनलोड करू शकता आणि कसे वापरू शकता ते बघू। सर्व रेशन कार्ड धारक या ॲपला सहज डाउनलोड करू शकतात। सर्वप्रथम Google Play Store वर जा, सर्च बार मध्ये टाइप करा मेरा रेशन। मेरा रेशन आपलं गव्हर्नमेंट ॲप्लिकेशन आहे। 1 करोडपेक्षा जास्त याचं डाउनलोडिंग आहे। हेच ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे। मेरा रेशन 2.0 मेरा रेशन 2.0 हे जवळपास 70 MB चे ॲप्लिकेशन आहे। ते आपल्याला इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर याला परमिशन द्यायची आहे, अलाव करायचं आहे। अशा पद्धतीने याचा लोगो दिसेल, गरीब कल्याण अन्न योजना। तर त्यानंतर आपल्याला लँग्वेज विचारेल, इंग्लिश, मराठी, हिंदी, जे काही लँग्वेज असेल ते तुम्हाला सिलेक्ट करून समोर जायचं आहे। मी इथं इंग्लिश करून नेक्स्ट करतो। नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला खाली गेट स्टार्टेड बटनावर क्लिक करायचं आहे। गेट स्टार्टेड बटनावर खाली क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथे 2 ऑप्शन दिसतील। पहिला ऑप्शन आहे बेनिफिशियरीज युजर्स, दुसरा आहे डिपार्टमेंट युजर्स। आता आपल्या जो कामाचा आहे तो म्हणजेच पहिला बेनिफिशियरीज युजर्स वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे आधार नंबर टाकायचा आहे। घरातील कोणत्याही एका व्यक्तीचा इथे आधार कार्ड नंबर टाकू शकता, तुमचा स्वतःचा टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही। फक्त आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। घरातील कोणत्याही एखाद्या व्यक्तीचा आधार नंबर टाका आणि लॉग इन विथ OTP वरती क्लिक करा। लॉग इन विथ OTP वरती क्लिक केल्यानंतर OTP सेंड सक्सेसफुली असं तुम्हाला एक पॉपअप येईल, त्याला ओके करायचं आहे। आणि आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे पहा, मेसेज त्यावरती आलेला दिसेल। ज्या नंबरवरती OTP आलाय तो इथे टाकून घ्यायचा आहे। खाली व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं। व्हेरीफाय केल्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली येईल, ओके करायचे। ओके केल्यानंतर पुढे तुम्हाला एक पिन तयार करायला विचार करायचा किंवा स्किप सुद्धा करू शकता। मी क्रिएट नाव करतो, म्हणजेच ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला पिन टाकल्यानंतर ॲप ओपन होईल। पुन्हा तोच पिन पुन्हा एकदा टाकून क्रिएट MPIN वरती क्लिक करायचं आहे, ओके करायचं, म्हणजेच आपला पिन तयार झालेला आहे। तो वरती स्किपचं बटन दिसेल, बटनावर क्लिक करायचं। अशा पद्धतीने तुमचं जे रेशन कार्ड आहे ते तिथे दाखवेल। आता रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर कसा लिंक किंवा अपडेट करावा। तुमच्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी या सोप्या स्टेपचा वापर करावा लागणार आहे। सर्वात आधी मेरा रेशन ॲप उघडा। डॅशबोर्डवर पेंडिंग मोबाईल अपडेट पर्यायावर क्लिक करा। अपडेट मोबाईल नंबर फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा, OTP व्हेरिफिकेशन करा आणि सबमिटवर क्लिक करा। आता रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडावे, नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी सांगेन त्या टिप्स फॉलो करा। मेरा रेशन ॲप उघडा आणि डॅशबोर्डवर जा। मॅनेज फॅमिली डिटेल्स वर क्लिक करा आणि ॲड न्यू फॅमिली डिटेल्स निवडा। फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा। आता रेशन कार्ड मधून सदस्यांचे नाव कसे काढावे, कुठल्याही सदस्याचे नाव काढण्यासाठी या स्टेपचं पालन करा। मेरा रेशन ॲप उघडा आणि मॅनेज फॅमिली डिटेल्स वर जा। एडिट फॅमिली डिटेल्स पर्यायावर क्लिक करा, फॉर्म मध्ये आवश्यक बदल करा आणि सबमिट करा। मेरा रेशन ॲप बद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि ते डाउनलोड करण्याची प्रक्रिया समजावून सांगितलेली आहे। आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांना ह्या माहितीची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, तरच तुम्हाला येणारे अपडेट सर्वात आधी मिळतील। धन्यवाद।